शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण दोन्ही गटापैकी कोणाला मिळणार या संदर्भात निवडणूक आयोगात आज सुनावणी होणार आहे। विशेष म्हणजे पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्यापासून शिवसेना राजकीय पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणत्या गटाचं आहे यावर अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही आणि त्यामुळे आयोगाच्या या सुनावणीकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी 20 लाखांवर कागदपत्र सादर केली आहेत। राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीला नव्या वर्षात नवी तारीख मिळाली आहे। हो, नवी तारीख। आता पुढील सुनावणी जी आहे ती महिनाभरानंतर म्हणजेच व्हॅलेंटाईन डे दिनी 14 फेब्रुवारीला होणार आहे। 14 फेब्रुवारीनंतर सत्ता संघर्षावर सलग सुनावणी होईल। त्यामुळे आता व्हॅलेंटाईन दिनी सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची अग्निपरीक्षा असणार आहे। कॉन्स्टिट्यूशन बेंच जे आहे घटनापीठ हे सलग सुनावणी घेणार आहे, सलग ऐकणार आहे। ओके। आणि आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आज मुख्य न्यायाधीशांनी सांगितलं की 14 फेब्रुवारी पासून हे प्रकरण महाराष्ट्राचं आम्ही ऐकू। 14 फेब्रुवारी पासून 7 जजचा बेंच किंवा आहे तो याच्यामध्ये सलग सुनावणीचा जो आठवडा असेल तो महत्वाचा, कारण त्या सलग याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स वगैरे होतील, फायनल हिअरिंग होईल आणि त्याच्यावर जजमेंट होईल। शेवटी न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालय जे आदेश देतं किंवा न्यायालय ज्या पद्धतीनं आदेश देतं त्याची अंमलबजावणी करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे। न्यायालयानं सगळ्या बाबींचा विचार करूनच आपण म्हणताय त्याप्रमाणे जर दिली असेल पुढची तारीख तर पुढच्या तारखेला आम्ही आमचं म्हणणं मांडू। आम्ही आमचं म्हणणं मांडायला पूर्ण तयार आहोत। आमची माननीय सुप्रीम कोर्टातल्या न्यायालयातल्या केसमधली आमची बाजू, बाळासाहेबांची शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे आणि सिनियर काउन्सिल जे आमचे दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत ते आमचे सिनियर काउन्सिल आमची बाजू भक्कमपणानं माननीय न्यायालयासमोर मांडतील। पुणे बोलत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला। स्वाभिमान से भरा हुआ ये स्वैग कुछ अलग है। राज्यपालांनी भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांचं नाव न घेतल्यानं तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी स्वाभिमानी बाणा दाखवला आणि राज्यपालांना विधानसभेतून काढता पाय घ्यावा लागला। असाच स्वाभिमानी बाणा महाराष्ट्र सरकार दाखवणार का असं त्यांनी म्हटलं।